Good afternoon, students. Today we'll learn the instruction set which is belongs to the shift instruction or logical shift instruction group. So on your screen you can see the first instruction from logical shift instruction, that is SAL and SHL. Means this instruction shift each bit in the specified destination to the left. 0 is placed in the LSB position and MSB is shifted into the carry flag. The destination may be register or memory location. The number of shifts are indicating by the count. बघा इन्स्ट्रक्शन जी दिलेली आहे त्याच्यामध्ये जो डेटा दिलेला आहे 8 बिट डेटा दिलेला आहे B0 to B7 तो लेफ्टकडे शिफ्ट होतो आहे. सो लास्ट जो बीट आहे MSB त्यांनी सांगितलं की MSB आहे तो कॅरीमध्ये शिफ्ट होतो आणि कॅरीमधला जो 0 आहे तो कॅरीमधला 0 B0ला जातो आहे. सो डेटा शिफ्ट होताना बघा कसा होतो आहे. सुरुवातीला इनिशियल पोझिशन बघा कॅरीमध्ये 0 आहे आणि डेटा जो आहे LSB टू MSB तो आहे 1 1 1 0 1 1 0 1. आता जेव्हा आपण इन्स्ट्रक्शन पुट करणार SAL CX 01. आता CX म्हणजे काय की CX रेजिस्टरचं स्टेटस जे आहे ते तुम्हाला दिलेलं आहे. सो SAL CX 01 म्हणजे एका बिटनी डेटा पुढे सरकणार. सो आफ्टर एक्झिक्युशन काय होईल, MSB जो बीट आहे B7मधला तो कॅरीमध्ये जाणार. तो 1 पुढे सरकून कॅरीमध्ये गेल्यानंतर कॅरीमधला जो 0 आहे तो LSBमध्ये जाणार आणि प्रत्येक जो बीट आहे तो 1 1नी पुढे सरकणार. तो बघा तो डेटा कसा झाला आहे. आता B7मधला 1 कॅरीमध्ये गेला, कॅरीमधला 0 LSBमध्ये गेला आणि प्रत्येक डेटा 1 बिटनी पुढे सरकला आहे. त्याच्यामुळे तो येईल 0 1 1 1 0 1 1 0 आणि कॅरीमध्ये 1. असा दुसरा डेटा घेऊन पण तुम्ही शिफ्ट करून बघू शकता कसा शिफ्ट होतो आहे. त्याच्यानंतर शिफ्ट राईट. This will shift each bit in the destination to the right and 0 is stored in the MSB position and LSB will shift to the carry flag. सो आता काय होईल की जो डेटा आहे तो आपला राईट हँड साईडला सरकणार आहे. सो MSB इज 0 टाकायचं आपलं. आताच इनिशियली बघा की MSB आणि LSB डेटा काय आहे 1 0 1 0 1 0 0 1. कॅरीमध्ये 0 दिलेला आहे. आता MSBमधला कॅरी जो आहे तो 1मध्ये जाणार आणि डेटा राईटकडे शिफ्ट होणार. ठीक आहे. मग आता एक्झिक्युशनसाठी आपण इन्स्ट्रक्शन काय देणार आहे SHR AX 01H. आता बघा इन्स्ट्रक्शन व्यवस्थित वाचायची. कुठले बिट कुठे जात आहेत तर 0 इज स्टोअर्ड इन MSB. MSBमध्ये 0 टाकायचं आहे आपल्याला आणि डेटा काय करायचं आहे पुढे शिफ्ट करायचं आहे. सो पुढे शिफ्ट केल्यानंतर बघा MSBमध्ये 0 टाकून पुढचा सगळा डेटा पुढे शिफ्ट केल्यानंतर B0 कॅरीमध्ये जाईल आणि सगळे बीट राईट हँड साईडकडे सरकतील. त्याच्यामुळे 1 0 1 0 1 0 0 1 0. B0मधला 1 कॅरीमध्ये गेला म्हणजे डेटा पुढे सरकला. तर तो कसा दिसेल बघा 0 1 0 1 0 1 0 0. राईट. सगळे बीट जे आहेत ते राईटकडे सरकलेत. याला शिफ्ट ऑपरेशन म्हणतात, शिफ्ट इन्स्ट्रक्शन म्हणतात. त्याच्यानंतर रोटेट इन्स्ट्रक्शन आहे. रोटेट इन्स्ट्रक्शनमध्ये काय दिलं आहे बघा. दिस इन्स्ट्रक्शन रोटेट्स ऑल द बीट्स इन स्पेसिफाईड रजिस्टर टू द लेफ्ट पोझिशन विदाऊट कॅरी. सगळा डेटा आहे तो पुढे सरकणार विदाऊट कॅरी लेफ्टकडे. आता इनिशियली बघा डेटा काय आहे LSB टू MSB. आता आपल्याला डेटा कुठे करायचा आहे लेफ्ट शिफ्ट ला हे करायचं आहे. तर ॲरो जसा दिला आहे तसा शिफ्ट करायचा म्हणजे LSB जो आहे तो MSBमध्ये जाईल आणि MSBमधले सगळे बीट जे आहेत ते पुढे सरकतील वन बाय वन. सो बघा आता 1 0 1 0 1 0 0 1 आहे. आता LSBमधला 1 कुठे जाणार MSBमध्ये जाणार आणि B7चा डेटा B6मध्ये, B6चा B5मध्ये, B5चा B4, B4चा B3मध्ये, B3चा B2मध्ये, B2चा B1मध्ये, B1चा B0मध्ये. असं शिफ्ट केल्यानंतर मग डेटा येईल 1 1 0 1 0 1 0 0. राईट. असा दुसरा एखादा डिजिटल डेटा तुम्ही घेऊन बघा आणि तो लेफ्ट शिफ्टला
तुम्ही टाकून बघा. फक्त इन्स्ट्रक्शन घेताना कशी करायची, ROLX,01H ह्याचं मीनिंग काय आहे की रोटेट ऑल द कंटेंट्स ऑफ AX रजिस्टर टुवर्ड्स लेफ्ट साईड विथ 1 बीट. 01H म्हणजे काय, विथ 1 बीट. आता ह्याचा जरी ॲड्रेसिंग मोड तुम्ही पाहिला तर काय आहे, इमिजिएट ॲड्रेसिंग मोड. म्हणजे 1 बीटनी काय करायचं आहे, तुम्हाला रोटेट करायचे आहेत कंटेंट्स, रजिस्टर किंवा इमिजिएट ॲड्रेसिंग मोड. त्याच्यानंतर नेक्स्ट इन्स्ट्रक्शन आहे ROR, रोटेट राईट. बरोबर. आता रोटेट राईट म्हणजे काय करायचं आहे, सगळा जो डेटा आहे तो वन बाय वन बीटनी राईट हँड साईडला शिफ्ट करायचा. आधी आपण कुठे करत होतो, लेफ्टला, आता राईट हँड साईडला शिफ्ट करायचा आहे. ॲरोची पोझिशन बघायची, डेटा कुठून कुठे चालला आहे ते बघायचं. तर LSB MSBमध्ये स्टोअर होणार आहे आणि डेटा 1 बाय 1 पुढे सरकणार आहे. सो आपण काय घेतली इन्स्ट्रक्शन, ROR AX,01H. आता बघा LSB कुठे गेला, MSBमध्ये गेला. म्हणजे 0 गेला B7ला आणि B7चा डेटा B6मध्ये, B6चा B5, B5चा B4, B4चा B3, B3चा B2, B2चा B1मध्ये, B1चा B0मध्ये. सो डेटा आला 0 1 0 1 0 0 0 1. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे RCL, रोटेट लेफ्ट विथ कॅरी. आता रोटेट लेफ्ट विथ कॅरी, RCL म्हणजे रोटेट लेफ्ट विथ कॅरी. आता RCL आणि वरती पाहिलेली SHL ती सेमच आहे, ती पण आपण विथ कॅरी केली होती. इथे फक्त कॅरी जोडलेला आहे. ठीक आहे. तर बघा आता काय दिलेलं आहे त्यांनी, दिस इन्स्ट्रक्शन रोटेट्स ऑल द बीट ऑफ रजिस्टर टुवर्ड्स लेफ्ट साईड विथ कॅरी. टुवर्ड्स लेफ्ट साईड विथ कॅरी, कॅरी थ्रू सगळे लेफ्ट साईडला 1 बीटनी मूव्ह होणार आहेत. मग आता डेटा बघा, म्हणजे काय होणार आहे, B0चा जो बीट आहे तो कॅरीमध्ये जाणार आहे आणि कॅरी सहित सगळे बीट्स पुढे शिफ्ट होणार आहे. ठीक आहे, लेफ्ट हँड साईडला. मग आता B0 कुठे गेला, सॉरी, कॅरीमधला जो बीट आहे तो B0मध्ये जाणार आहे. म्हणजे 1 येईल B0च्या जागी आणि B0पासून सगळा डेटा पुढे सरकणार लेफ्ट हँड साईडला. सो बघा, B7मधला 0 कॅरीमध्ये आला, कॅरीमधला 1 B0ला गेला आणि डेटा 1 बीटनी सक्सेसिव्हली लेफ्ट हँड साईडला सरकला आहे. सो फायनली येईल 0 1 0 1 1 0 1 0 1. तुम्ही पण डेटा घेऊन शिफ्ट करून बघू शकता. एक एक्झाम्पल घेऊन डेटा शिफ्ट करून पहा, म्हणजे तुम्हाला या इन्स्ट्रक्शनचं मीनिंग समजेल. त्याच्यानंतर RCR, रोटेट राईट विथ कॅरी. आता रोटेट राईट विथ कॅरीमध्ये कॅरीची पोझिशन बघा कुठल्या साईडला आहे. सो कॅरीची पोझिशन आहे राईट हँड साईडला. आता जो B0 आहे तो कॅरीमध्ये जाईल आणि कॅरीमधला जो बीट आहे तो जाईल B7ला आणि प्रत्येक डेटा 1 बीटनी राईट हँड साईडला सरकेल. सो बघा आता B0मधला 0 जो आहे तो कॅरीमध्ये गेला, कॅरीमधला 1 जो आहे तो B7ला गेला आणि B7पासून पुढचा डेटा जो आहे तो सक्सेसिव्हली 1 बीटनी राईट हँड साईडला शिफ्ट झाला आहे. त्याच्यामुळे स्टेटस आले 1 0 1 0 1 1 0 1 आणि कॅरीमध्ये 0 आहे. सो या सगळ्या रोटेट इन्स्ट्रक्शन आहेत. ह्याच्यासाठी एक डेटा तुम्ही घ्या, 8 बीट डेटा घ्या आणि तो पुट करून बघा आणि तो रोटेट करून बघा लेफ्ट अँड राईट साईडला, विथ कॅरी, विदाऊट कॅरी, रोटेट, सगळे ऑपरेशन्स करून बघा. त्याच्यामुळे तुम्हाला जे रोटेट ऑपरेशन्स आहेत किंवा शिफ्ट ऑपरेशन्स आहेत ते लक्षात येतील. आता इन्स्ट्रक्शन देताना कशी द्यायची, तुम्ही कोणता रजिस्टर घेताय, 8 बीट किंवा 8 बीट त्याचं नाव द्यायचं त्याला. सपोज आता इथे AX घेतलं आहे, म्हणजे मी लिहिताना काय लिहिणार, RCR AX,01H. बरोबर आहे. म्हणजे रोटेट द कंटेंट्स ऑफ AX रजिस्टर टुवर्ड्स राईट विथ कॅरी. आणि ह्याचा ॲड्रेसिंग मोड काय असेल, इमिजिएट ॲड्रेसिंग मोड किंवा रजिस्टर ॲड्रेसिंग मोड. कारण इमिजिएट म्हणजे 1 बीटनी ते पुढे सरकत आहेत इमिजिएटली आणि विदिन रजिस्टर ऑपरेशन आहे म्हणून रजिस्टर ॲड्रेसिंग मोड. ठीक आहे. नेक्स्ट आहे ब्रँच इन्स्ट्रक्शन. जसं मी सांगितलं होतं तुम्हाला, ब्रँच कंडिशनल आणि अनकंडिशनल दोन्ही घेऊ शकतो आपण. ब्रँचिंग करायचं म्हणजे काय की आपला जो प्रोग्राम आहे असेंब्ली लँग्वेजचा तो 2 मोडमध्ये शिफ्ट होतो. बरोबर आहे. 2 मोडमध्ये म्हणजे काय की लूप्स, तुम्हाला माहिती आहे लूप चालू आहे, समजा लूपचं एक्झिक्युशन आहे तर मेन प्रोग्रामचं एक्झिक्युशन थांबतं आणि लूपमध्ये तो काय करतो, एक्झिक्युशन करतो. जर कंडिशन असेल तर कंडिशन सॅटिस्फाईड झाल्यानंतर तो लूपच्या बाहेर पडतो. जर कंडिशन सॅटिस्फाईड नाही झाली तर तो लूपमध्ये फिरत राहतो.
that is nothing but the branching instruction. Means we are putting the loop inside our program with condition or without condition, right? मग आता पहिली कंडिशन, पहिल्या ज्या इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहेत त्या अनकंडिशनल ब्रँचिंग इन्स्ट्रक्शन्स आहेत. म्हणजे जम्प करायचं प्रोग्राममध्ये, दुसऱ्याच छोट्या लूपमध्ये जम्प करायचं, बट विदाउट एनी कंडिशन. तर पहिली आहे कॉल, अनकंडिशनल कॉल. दिस इन्स्ट्रक्शन इज यूज टू कॉल सब रुटीन. मी जसं सांगितलं की एखादा छोटा प्रोग्राम आहे, मेन प्रोग्राम एक्झिक्युशन आपल्याला थांबवून जर दुसऱ्या प्रोग्रामचं एक्झिक्युशन करायचं असेल तर आपल्याला कॉल इन्स्ट्रक्शन वापरता येते. सो दिस इन्स्ट्रक्शन इज यूज टू कॉल अ सब रुटीन फ्रॉम द मेन प्रोग्राम. There are two types of procedures, so depends on that call instructions also has two types, near call आणि far call. बघा आता जर आपल्याला इनसाइड म्हणजे प्रोसेसरमध्येच जर दुसरा एखादा प्रोग्राम एक्झिक्यूट करायचा असेल तर त्याला नियर कॉल करतात, नियर कॉल म्हणतात. पण जर आपण मायक्रोप्रोसेसरसोबत इतर पेरिफरल डिव्हायसेस इंटरफेस केलेले असतील आणि त्याच्यामध्ये जाऊन जर आपल्याला एक्झिक्युशन करायचं असेल तर आपल्याला फार कॉल यूज करायला लागतो. ठीक आहे. इनसाइड विदिन मायक्रोप्रोसेसर असेल नियर कॉल, आउटसाईड मायक्रोप्रोसेसर असेल तर फार कॉल. आउटसाईड म्हणजे काय की जे पेरिफेरल आपण एक्सटर्नल डिव्हायसेस त्याला कनेक्ट करतोय, दॅट इज आवर फार कॉल. सो नियर कॉल मीन्स नियर कॉल इन्स्ट्रक्शन इज यूज टू कॉल द प्रोसिजर विच इज इन द सेम सेगमेंट or in the same program. And far call means far instruction is used to call the procedure from other segment or other program. So this is the unconditional branching instruction. It doesn't require any conditions, that's why it is called as a unconditional branching instruction. Call, near call and far call. Then return, RET, RET, return म्हणजे काय? दिस इन्स्ट्रक्शन विल रिटर्न एक्झिक्युशन फ्रॉम प्रोसिजर टू नेक्स्ट इन्स्ट्रक्शन. म्हणजे जेव्हा आपण कॉल देतो आणि प्रोसिजर म्हणजे सबरुटीन जेव्हा आपण एक्झिक्यूट करतो, सबरुटीन एक्झिक्यूट झाल्यानंतर म्हणजे कॉल इन्स्ट्रक्शन दिल्यानंतर रिटर्न इन्स्ट्रक्शन द्यायची, कारण रिटर्न इन्स्ट्रक्शननी मायक्रोप्रोसेसर जो आहे तो मेन प्रोग्राम एक्झिक्युशनमध्ये एंटर करतो. बरोबर आहे. म्हणजे सबरुटीन एक्झिक्यूट झाला आणि त्यांनी मेन प्रोग्रामला येणं गरजेचं आहे. मेन प्रोग्रामचं एक्झिक्युशन पुन्हा पहिल्यासारखं चालू करण्यासाठी रिटर्न इन्स्ट्रक्शन. सो दिस इन्स्ट्रक्शन विल रिटर्न एक्झिक्युशन फ्रॉम प्रोसिजर टू नेक्स्ट इन्स्ट्रक्शन. दिस इन्स्ट्रक्शन इज रिटर्न आफ्टर द एंड ऑफ द प्रोसिजर. As we are using near and far call, then our execution should start simultaneously. So the return back to the execution of program, we have to use this instruction. Return म्हणजे simply returning from subroutine execution into the main program, right? Then jump. जम्प इज ऑल्सो अनकंडिशनल जम्प. जम्प म्हणजे काय की एखादा स्पेसिफाईड ॲड्रेस आहे, तिथे जर जम्प करायचा आहे, तिथले जाऊन कंटेंट्स त्या ॲड्रेस लोकेशनवरचे कंटेंट्स जाऊन चेक करायचे आहे, तर मी काय करू शकते, जम्प डिरेक्टली मी काय करू शकते, तिथे ॲड्रेस स्पेसिफाय करून त्या ॲड्रेस लोकेशनवरती जम्प करू शकते. सो दिस इज ऑल्सो अनकंडिशनल जम्प. This instruction is unconditionally transfer the control of execution of specified address using 8-bit or 16-bit. जसं मी सांगितलं, तुम्ही ॲड्रेस इमिजिएट ॲड्रेस टाकून तुम्ही काय करू शकता, त्या ॲड्रेस लोकेशनला जम्प करू शकता. नो फ्लॅग्स आर अफेक्टेड बाय दिस इन्स्ट्रक्शन, राईट. सो दिस इज अ अनकंडिशनल जम्प. आपण जेव्हा प्रोग्राम करणार आहे तेव्हा ह्याचे एक्झाम्पल आपण बघणार आहे. ती अनकंडिशनल जम्प आहे. डायरेक्टली मेमरी लोकेशनला जायचं असेल तर फक्त जम्प टाकून त्या ॲड्रेस लोकेशनला जम्प करायचं. देन आहे कंडिशनल ब्रँचिंग इन्स्ट्रक्शन. त्यातली पहिली आहे JZ. आता सगळ्या कंडिशनल आहेत, सगळ्या ज्या आहेत त्या कंडिशन टाकून लूपमध्ये एंटर करायचं आहे. तर JZ पहिली आहे, JZ कंडिशनल जम्प इफ Z इज इक्वल्स टू 1. जर 0 फ्लॅग 1 असेल, सेट झालेला असेल, तर आपल्याला काय करायचं आहे, प्रोग्रामचं एक्झिक्युशन जे आहे ते ट्रान्सफर करायचं आहे. ठीक आहे. सो इट ट्रान्सफर द एक्झिक्युशन कंट्रोल टू ॲड्रेस ऑर लेबल वेन 0 फ्लॅग इज 1. ठीक आहे. दुसरी आहे JNZ. JNZ म्हणजे काय, जर 0 फ्लॅग 0 असेल किंवा रिसेट असेल तर आपला जो लूप आहे तो लूपमध्ये एंटर करायचा आहे. ठीक आहे. इट ट्रान्सफर एक्झिक्युशन कंट्रोल टू ॲड्रेस ऑर लेबल इफ 0 फ्लॅग इज रिसेट टू 0. देन स्ट्रिंग इन्स्ट्रक्शन आहे. जसं मी सांगितलं, स्ट्रिंग म्हणजे लाँग वर्ड्स आहेत, बीट्स, बाईट्स किंवा एखादं सेंटेन्स आहे त्याच्यामध्ये बीट आणि बाईट जास्ती असतात. तर असा लाँग डेटा जेव्हा आपल्याला ऑपरेट करायचा आहे तेव्हा स्ट्रिंग इन्स्ट्रक्शन वापरतात. मग स्ट्रिंग इन्स्ट्रक्शनमध्ये मूव SB, मूव SW. आता ह्या स्ट्रिंग इन्स्ट्रक्शन 100% एक्झाममध्ये एक्सप्लेन करायला विचारतात, त्याच्यामुळे ह्या इन्स्ट्रक्शन थोड्याशा लर्न करून ठेवायच्या.
move string byte or move string word. This instruction is used to move or copy the string byte or word from destination operand to source operand. String byte or word may be stored in data segment or extra segment. आपल्याला एका जर स्ट्रिंग बाईट्स आणि वर्ड्स मूव्ह करायचे असेल तर ही इन्स्ट्रक्शन यूज होते. मग आता आपण कसं ह्याच्या आधी पाहिलं आहे मूव्ह एल कॉमा बी एल, तसं ह्या ज्या स्ट्रिंग आहेत त्या डायरेक्ट सेगमेंट टू सेगमेंट मूव्ह होतात. म्हणजे या एका सेगमेंटमधनं दुसऱ्या सेगमेंटमध्ये मूव्ह करण्यासाठी मूव्ह एस बी और मूव्ह एस डब्ल्यू, म्हणजे पूर्ण एक सेंटेन्स असेल सपोज माय नेम इज एक्स वाय झेड, तर ही स्ट्रिंग झाली. मग ही स्ट्रिंग जी आहे ह्याच्यामधले सगळे बीट्स आणि वर्ड्स, बरोबर आहे. आता वर्ड्स जे आहेत ते माय नेम इज एक्स वाय झेड म्हणजे काय, ह्याच्यामध्ये आपल्याला वर्ड दिसतात, पण वर्ड्सच्या आतमध्ये काय आहेत, बाईट आहेत, आणि बाईटच्या आतमध्ये काय आहे, बीट्स आहेत. मग हे जे ग्रुप्स आहेत पूर्ण बीट बाईट वर्डचे ह्याला आपण स्ट्रिंग म्हणतो. मग हा लार्ज डेटा आहे, तर लार्ज डेटासाठी आपल्याला 16 बिट किंवा 8 बिट रजिस्टर नाही, तर आपल्याला डायरेक्ट सेगमेंट्स वापरायला लागतात. तर त्या सेगमेंटमध्ये मूव्ह करण्यासाठी मूव्ह स्ट्रिंग बाईट किंवा मूव्ह स्ट्रिंग वर्ड. त्याच्यानंतर कंपेअर स्ट्रिंग म्हणजे दिस इन्स्ट्रक्शन आर यूज टू कंपेअर स्ट्रिंग बीट्स और बाईट्स और वर्ड्स, बरोबर. तर त्याच्यासाठी आपल्याला काय घ्यायला लागतं की इंडेक्स रजिस्टर घ्यायला लागतात, SI आणि DI, ठीक आहे. मग हे जे दोन रजिस्टर्स आहेत ते कंपेअर करतात स्ट्रिंग बाईटला. त्याच्यानंतर स्टोअर स्ट्रिंग आणि बाईट और वर्ड, म्हणजे आपल्याला जर बाईट आणि वर्ड स्ट्रिंगमधले बाईट आणि वर्ड जर आपल्याला लोड करायचे असतील SI किंवा DIमध्ये तर आपल्याला ही इन्स्ट्रक्शन यूज करता येते. त्याच्यानंतर लोड DS म्हणजे जर डेटा सेगमेंटमधनं स्ट्रिंग आणि वर्ड बाईट जर लोड करायचे असतील तर आपल्याला लोड स्ट्रिंग हा इन्स्ट्रक्शन यूज करायला लागते. त्याच्यानंतर रिपीट इन्स्ट्रक्शन म्हणजे काय, समजा स्ट्रिंगमधले सगळे बीट आणि बाईट जोपर्यंत लोड होत नाही तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, लोडिंगचं ऑपरेशन करत राहायचं आहे किंवा मुव्हिंगचं ऑपरेशन करत राहायचं आहे. म्हणजे समजा स्ट्रिंग खूप मोठी आहे आणि आपल्याला बीट आणि बाईट मूव्ह होईपर्यंत ती रिपीट करायची आहे, तेव्हा त्याला प्रिफिक्स लावायचा REP मूव्ह SB. म्हणजे ह्याचा अर्थ काय, REP मूव्ह SB म्हणजे काय की स्ट्रिंगमधले पूर्ण बाईट्स जोपर्यंत मूव्ह होत नाही तोपर्यंत इन्स्ट्रक्शन रिपीट होत राहणार. आणि हे जे आहे हे कधी कळतं आपल्याला की त्यातले जे बीट्स किंवा बाईट्स पूर्णपणे लोड झालेत कधी कळतं, तर जेव्हा त्याचं मूव्हिंग चालू होतं तेव्हा काउंटर रजिस्टर आहे जो तो काउंटिंग स्टार्ट करतो, बरोबर आहे. म्हणजे जेवढा स्ट्रिंगचा डेटा असेल तो तेवढे बीट किंवा बाईट्स आहेत त्याला काउंटर इनिशियलाइज झालेला असतो, आणि जसं जसं त्याचं लोडिंग होतं तसं तसं तो काउंटर काउंटिंग करतो एक बीट किंवा बाईट मूव्ह झाल्यानंतर, आणि तो काय करतो, डिक्रीमेंट बाय 1 होतो, बरोबर आहे. आणि जेव्हा तो पूर्णपणे 0 होतो तेव्हा ओळखून घ्यायचे की स्ट्रिंग बाईट किंवा बीट सगळे काय झालेले आहेत, मूव्ह झालेले आहेत. त्यामुळे काउंटरचं स्टेटस चेक करायचं जेव्हा आपण मूव्ह स्ट्रिंग बाईट्स किंवा रिपीट इन्स्ट्रक्शन वापरतो. त्याच्यानंतर SCS, SCA, SB, SCS, SW म्हणजे काय, स्कॅन स्ट्रिंग बाईट वर्ड. स्कॅन करायचं असेल आपल्याला, चेक करायचं असेल तर ही इन्स्ट्रक्शन यूज करतात. त्याच्यानंतर फ्लॅग मॅनिप्युलेशन इन्स्ट्रक्शन म्हणजे ह्या सगळ्या मशीन कंट्रोल इन्स्ट्रक्शन आहे. तुम्हाला असाइनमेंटमध्ये ह्याच्याविषयी क्वेश्चन आहे बघा. फ्लॅग मॅनिप्युलेशन म्हणजे मशीन कंट्रोल इन्स्ट्रक्शन. त्याच्यामध्ये काय आहे, क्लिअर कॅरी फ्लॅग म्हणजे कॅरी फ्लॅगमध्ये काही कंटेंट्स असतील आणि ते क्लिअर आपल्याला करायचे असतील तर CLC इन्स्ट्रक्शन वापरतात, क्लिअर कॅरी फ्लॅग. त्याच्यानंतर STC म्हणजे सेट कॅरी फ्लॅग आपल्याला सेट करायचा आहे 1ला सपोज, तर ही इन्स्ट्रक्शन वापरतात. त्याच्यानंतर CMC म्हणजे कॉम्प्लिमेंट कॅरी फ्लॅगचा कॉम्प्लिमेंट काढायचा असेल तर आपल्याला ही इन्स्ट्रक्शन यूज करता येते. त्याच्यानंतर CLD म्हणजे क्लिअर डायरेक्शन फ्लॅग. STD म्हणजे सेट डायरेक्शन फ्लॅग. आता डायरेक्शन फ्लॅग कशासाठी लागतो, जेव्हा आपण स्ट्रिंग बीट बाईट जेव्हा मूव्ह करतो किंवा लोड करतो तर ज्या पद्धतीने तो लोड होतो म्हणजे फर्स्ट इन फर्स्ट आऊट असेल तर आपल्याला क्लिअर डायरेक्शन फ्लॅग किंवा सेट डायरेक्शन फ्लॅग करायला लागतो, बरोबर आहे. जर म्हणजे जसं तुम्ही बीट फर्स्ट इन फर्स्ट आऊट करताय किंवा लास्ट इन लास्ट आऊट करताय तसं ते करताना आपल्याला डायरेक्शन फ्लॅग सेट करायला लागतो किंवा क्लिअर करायला लागतो. त्या 2 केसमध्ये आपल्याला हे इन्स्ट्रक्शन यूज करायला लागतात. त्याच्यानंतर क्लिअर इंटरप्ट फ्लॅग आणि सेट इंटरप्ट फ्लॅग. जेव्हा आपण सबरूटीन एक्झिक्यूट करतो तेव्हा इंटरप्ट फ्लॅग ॲटोमॅटिकली सेट रिसेट होतात. त्याच्यानंतर कंडिशनल ब्रँचिंग इन्स्ट्रक्शन
बघा ह्या कंडिशनल ब्रँचिंग इन्स्ट्रक्शन मगाशी जसं 0ची होती तशीच आपण सगळ्या फ्लॅगसाठी कंडिशनल इन्स्ट्रक्शन यूज करू शकतो. JC म्हणजे काय, इफ कॅरी फ्लॅग इज 1 देन ट्रान्सफर द एक्झिक्युशन ऑफ कंट्रोल टू अदर एक्झिक्युशन. बरोबर आहे. आपल्याला जंप करायचं आहे दुसऱ्या प्रोग्राममध्ये आणि त्याच्यासाठी कंडिशन काय टाकली आपण, जर कॅरी फ्लॅग 1 झाला तर लूपमध्ये जा, अदरवाईज जाऊ नका. नेक्स्ट आहे JNC म्हणजे इफ कॅरी फ्लॅग इज 0 देन ट्रान्सफर एक्झिक्युशन ऑफ कंट्रोल वेन कॅरी फ्लॅग रिसेट टू 0. म्हणजे लूपमध्ये कधी जंप करायचं, एक कंडिशन काय टाकली आपण, इफ कॅरी फ्लॅग CF इज इक्वल्स टू 0 देन अँड देन जंप, अदरवाईज गो टू मेन एक्झिक्युशन. त्याच्यानंतर JP म्हणजे काय की पॅरिटी फ्लॅग 1 असेल तरच जंप करायचा, अदरवाईज नाही. JNP म्हणजे काय, कॅरी फ्लॅग 0 असेल तरच जंप करायचा, नाही तर नाही. त्याच्यानंतर ओव्हरफ्लो फ्लॅग 1 असेल तर जंप करायचा, त्याच्यासाठी इन्स्ट्रक्शन आहे JO. आणि कॅरी फ्लॅग 0 असेल तरच जंप करा म्हणजे JNO. बघा प्रत्येक ठिकाणी आपण फ्लॅगच्या कंडिशन टाकून काय करतोय, ब्रँचिंग करतोय. आता ह्या कंडिशनल जंप ज्या आहेत त्या तुम्हाला प्रोग्राम करताना जास्ती क्लिअर लक्षात येतील. पण ह्या ज्या इन्स्ट्रक्शन आहेत ह्या कशासाठी लर्न करायच्या, कारण ह्याचं फुल फॉर्म किंवा ह्याचं मिनिंग किंवा डेफिनेशन एक्झाममध्ये विचारतात. म्हणजे JC म्हणजे काय, तर इट ट्रान्सफर्स द एक्झिक्युशन कंट्रोल व्हेन कॅरी फ्लॅग सेट टू 1. JNC म्हणजे काय, इट ट्रान्सफर्स द एक्झिक्युशन ऑफ कंट्रोल व्हेन कॅरी फ्लॅग रिसेट टू 0. JP म्हणजे काय, कंडिशनल जंप इफ पॅरिटी फ्लॅग सेट टू 1. JNP म्हणजे काय, कंडिशनल जंप इफ कॅरी फ्लॅग रिसेट टू 0. JO म्हणजे काय, कंडिशनल जंप इफ ओव्हर फ्लॅग सेट टू 1. अँड JNU म्हणजे काय, कंडिशनल जंप इफ ओव्हर फ्लॅग रिसेट टू 0. सो या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स आहेत. एकदा ह्या पुन्हा एकदा वाचा, नसेल कळल्या तर डेटा घेऊन ऑपरेट करून बघा. प्रत्येक इन्स्ट्रक्शन चा ॲड्रेसिंग मोड फाइंड आउट करायचा प्रयत्न करा. प्रत्येक इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट झाल्यानंतर कोणते फ्लॅग अफेक्ट होतात ते ओळखायला शिका. आणि हे सगळं कळाल्यानंतर तुम्हाला इन्स्ट्रक्शन सेट पूर्णपणे कळाला असं म्हणता येईल. ठीक आहे. सो एकदा ओव्हरलुक पुन्हा एकदा ह्या चॅप्टरचा करणार आहे आपण. चॅप्टर इथे संपलेला आहे. एकदा नोट्स वाचा, काही अडचण असली तर विचार. थँक्यू.